बीडच्या रस्त्यावर आता हा मूक मोर्चा निघालेला आहे। जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा जाणार आहे। 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांची हत्या झाली, मात्र यातील सगळ्यात मास्टरमाइंड जो आहे तो अद्यापही हाती लागलेला नाही। त्यामुळे न्याय द्या अशी मागणी करत आंदोलक रस्त्यावर उतरले आहेत। मोर्चाची प्रमुख मागणी जी आहे म्हणजे आरोपींवरती लवकरात लवकर कारवाई व्हावी। एक तर अजितदादा पवारांनी त्यांच्या मंत्र्याचा राजीनामा घ्यावा, पालकमंत्री पद देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी घ्यावं आणि जो तपास आहे तो तपास लवकरात लवकर त्या ठिकाणी पूर्ण करावा। अन्यथा बीडची असणारी जनता महाराष्ट्रामध्ये मराठा क्रांती मोर्चा शांत बसणार नाही। काय उशीर होते कारवाई करायला हे ज्याला त्याला माहिती आहे, परंतु ज्या पद्धतीनं विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस असताना मनसुख हिरेन प्रकरणामध्ये त्यांनी जसं जलद गतीने कारवाई केली, तशाच प्रकारची कारवाई बीड जिल्ह्यामध्ये या वाल्मिक कराडच्या बद्दल आणि त्या आमचे स्वर्गीय संतोष देशमुखांच्या मारेकऱ्याबद्दल झालीच पाहिजे। का वाल्मिक कराडांना कोण पाठीशी घालतंय? आता हे सगळं जग जाहीर झालेलं आहे, परंतु प्रत्यक्षामध्ये आम्हाला कृती हवी आहे आणि ती कृती ताबडतोब व्हावी अशी सर्व बीड जिल्ह्याच्या जनतेची मागणी आहे। अंजली दमानियांनी जो आरोप केलेला आहे की त्याचे 3 आरोपी फरार होते, त्यांचा मर्डर झालेला आहे, काय वाटतं तुम्हाला? नाही, जे माहीत नाही ज्या गोष्टीचे त्याच्यावरती बोलणं योग्य नाही, परंतु न्याय मात्र जर नाही दिला तर लोकांमध्येच इतका आक्रोश आहे की जी मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा नाही त्यांच्यावरती, आणि त्यांनी रोज येऊ नये। आणि मी म्हणतो सापाला दूध पाहिजे त्याच खाते का पाहिजे? एखाद दिवस मुख्यमंत्री साहेब तुमच्यावरच असे उलटत येईल की तुम्हाला पश्चाताप येईल, आपण सापाला दूध पाजलं हे तुमच्यावर सुद्धा वरटंगडी करू शकतात, ते भयंकर आहेत। तुम्हाला त्याचे परिचित येईल, संधी आहे यांचा साफ करायला, यांची गुंडगिरी नष्ट करायला तुम्हाला संधी आहे, आणि तुम्ही योग्य वेळी योग्य भूमिका घेऊन यांचा गुंडगिरीचा निपटाराच केला पाहिजे। 25 जानेवारी पासून तुम्ही उपोषणाला पुन्हा बसताय, या घटनेचे पडसाद सुद्धा तुमच्या आंदोलनामध्ये, उपोषण आंदोलनामध्ये पडण्याची शक्यता आहे? ते तर होणार। आमच्यासाठी दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत, दोन्ही पण। ही अस्मितेचा मुद्दा आहे आमच्या, संतोष भाईचा खूप जिव्हारी बाण लागलेला आहे, तो काळ झाला, तो तर आमच्यासाठी महत्वाचाच आहे, त्याच्यात काही दुमत असण्याचं काही कारणच नाही। पण आरक्षणाचं ही लढा लढणारच, दोन्ही तर सुट्टी नाही, कोणी पण येऊ दे, दोन्हीतला सुट्टी नाही। याचा अर्थ तो फक्त खंडणीपुरता मर्यादित नाही, त्याच्या आकाच्याच आदेशावर हे सगळं काही झालेलं आहे। त्याच्यामुळं आकाला अटक झाली पाहिजे ही तमाम बीड जिल्ह्यातल्या जनतेची मागणी आहे। खरं तर वेगवेगळी माहिती जी आहे ती समोर येते, सीआयडीचे पथकं तपास करतात, एसपी तपास करतायत, मात्र अंजली दमानिया जे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्या म्हणतात की 3 आरोपींची हत्या झाल्याचा एक व्हॉइस मेसेज त्यांना आलेला आहे। कसं पाहताय, काय एसपीला आपण बोललात काय? अंजली दमानिया मोठ्या नेत्या आहेत, सामाजिक कार्यकर्त्या आहेत, त्यांच्याकडे जो सोर्स असेल तो त्यांनी योग्य एका म्हणजे आपल्या एजन्सीला द्यावा, सीआयडीला द्यावा किंवा एसपीना द्यावा। ओके, आपण या संदर्भात काही एसपींना विचारणा करणार आहात का? ह्यामध्ये कालच जाऊन आलो, तथ्यता आहे काय? कालच जाऊन आलो, जे मांडायचं ते मांडलं एसपींकडे, त्यामुळे प्रश्नच येत नाही। ओके।